हॅलो, वेलकम बॅक टू दी चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कशा छोट्या छोट्या सवयी हॅबिट्स आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी स्किन ग्लोसाठी किती फायदेशीर असतात. त्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे योगा या ब्रीथिंग एक्सरसाइज. तुम्ही बघता जे पण लोक योगा या ब्रीथिंग एक्सरसाइज करतात त्यांच्या फेसवर एक वेगळाच ग्लो असतो. ब्रीथिंग एक्सरसाइज या योगा केल्यावर ऑक्सिजन पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होतो, आपले सेल्स ॲक्टिवेट होतात, कॉर्टिसॉल लेवल रिड्यूस व्हायला हेल्प होते आणि गट हेल्थ चांगली होते. याने आपली स्लीप सायकलही चांगली होते. तुम्ही योगा या ब्रीथिंग एक्सरसाइज संध्याकाळी करू शकता, सकाळी पॉसिबल नसेल तरच. समटाईम्स मीही संध्याकाळी करते, पण हे उपाशी पोटी केलं तर अतिउत्तम. 15 ते 20 मिनिट केलं तरी तुम्हाला शांतता फील होईल, रिलॅक्स फील होईल. संध्याकाळी केलं तर असं वाटतं की जसं सगळा वर्कलोड कमी झाला. ॲज आय सेड, आपल्याला इंटरनल हेल्थचं पण ध्यान ठेवलं पाहिजे, फोकस केलं पाहिजे. त्यामुळे आपली बॉडी, हेअर, स्किन सगळं छान दिसेल, हेल्दी राहील. आणि त्यासाठी हायड्रेशन इज द की. कधी जेव्हा माझं मन करते तेव्हा मी चिया सीड वॉटर पिते. यात मी थोडंसं नमकही ॲड करते. तुम्ही लिंबूही ॲड करू शकता. ऑल्सो चिया सीड्सना सोक करणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही ओव्हरनाईट सोक करू शकता या 3-4 तास आधी सोक करू शकता. दिस गिव्स हायड्रेशन. चिया सीड वॉटर आपण कन्सिस्टंट पिलो तर आपली स्किन ग्लो करते, आपली ओव्हरऑल हेल्थ छान राहते. चिया सीडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात विच सपोर्ट हार्ट हेल्थ. फायबर असतं जे बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करू शकतं. चिया सीड इज अ गुड सोर्स ऑफ कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस. यात जे नमक ॲड केले ते नॅचरल इलेक्ट्रोलाइटसारखं काम करतं. पूर्ण दिवस तुम्ही पाणी पिऊन बोर व्हाल तर हे ट्राय करू शकता. नाव आय एम मेकिंग फेस मास्क. हे तुम्ही अराउंड 1-2 वेळा आठवड्यातून लावू शकता. तर इथे मी घेतलं दही, त्यात कॉफी ॲड केली, थोडं बेसन ॲड केलं आणि मी समटाईम्स दूधही ॲड करते. या टाईमला मी यात बीटरूटचा ज्यूसही ॲड करते फॉर एक्स्ट्रा नरिशमेंट. आणि तुम्ही बघू शकता याचा कलर किती गोड दिसतोय ते. ऑल्सो हे खूप ज़्यादा इफेक्टिव्ह आहे. माझ्या फेसवरची टॅनिंग जी असते, छोटे छोटे बंप असतात ते रिमूव्ह करतो. यामध्ये जी कॉफी ॲड केली आहे त्याने टॅनिंग खूप चांगल्या प्रकारे रिमूव्ह होते. म्हणजे मला जेव्हाही स्किनसाठी काही करता येत नाही तेव्हा मी आठवड्यातून 1-2 वेळा हे लावतेच. कारण हे फेसला ब्राईट करते, याने टॅनिंग जाते. याला लावल्यावर आपण हलकं हलकं एक्सफोलिएटही करू शकतो. हे जेव्हा पार्शली ड्राय होतं तेव्हा तुम्ही एक्सफोलिएट करू शकता. तर जेवढे पण डेड स्किन असेल, छोटे छोटे बंप असतील, ब्लॅकहेड्स असतील, ते थोडेफार रिमूव्ह होतात. ओव्हरऑल हे खूप चांगलं काम करते. आणि मी ट्राय करते जेवढ्या नॅचरल गोष्टी भेटतील तेवढ्या यूज करू आणि ते नॅचरलीच आपल्याला एवढा चांगला रिझल्ट देतात. तुम्हाला फक्त तुमच्या स्किन टाईपनुसार कोणते घटक तुमच्यासाठी इफेक्टिव्ह आहेत ते समजलं पाहिजे. दिस वर्क्स व्हेरी गुड फॉर मी. तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही दही स्किप करू शकता, त्या जागी तुम्ही दूध ॲड करू शकता. नाव माय फेस इज ऑल क्लिअर. आता मी टोनर लावते फेसवर. हेही मी घरीच बनवलं आहे. हे टोनर मी याआधीही शेअर केलं आहे. राईस ओव्हरनाईट सोक करायचे, नंतर त्याचं पाणी फर्मंट करायचं आणि युअर राईस वॉटर इज रेडी. तुम्ही यात रोज वॉटरही ॲड करू शकता, व्हायटॅमिन ई कॅप्सूल पण ॲड करू शकता तुम्हाला सूट करत असेल तर. मी नॉर्मली ओनली राईस वॉटरच प्रिफर करते. ॲज वी ऑल नो, राईस वॉटर इज अ गुड फॉर अवर स्किन. त्यानंतर मी स्किनला मॉइश्चराईज करते. हे माझं वीकमधून 1-2दा स्किन केअर रुटीन राहतं जेव्हा मला लेझी फील होतं तेव्हा, जे माझ्या स्किनवर खूप छान इफेक्ट देते. देन मी प्रोटीन रिच लाडू खाते. ॲक्च्युली मला दिवसातून काही गोड खायची क्रेविंग झाली तर मी हा एक लाडू खाते. या एका लाडूमध्ये खूप सारं प्रोटीन फायबर आहे जे आपल्या बॉडीसाठी, स्किन, हेअर हेल्थसाठी खूप फायदेशीर आहे. याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आहे. यू कॅन चेक ऑन माय चॅनल. हे प्रोटीन रिच लाडू माझ्या घरी सगळे खातात. आय मीन हे बनतच राहतात माझ्या घरी आणि हे बनवणंही खूप इझी फिझी आहे. याने माझी स्वीटनेसची क्रेविंग खूप ज़्यादा सॅटिस्फाईड होते. म्हणजे स्वीट खायची इच्छा झाली की मी हेच खाते. हा लाडू मी दिवसातून एकच खाते, खूप ज़्यादा नाही खात. कारण की यामध्ये काजू, बदाम वगैरे आहे ना, तर ते जास्त खाल्लं तर आपल्या शरीरामध्ये हीट वगैरे वाढू शकतं म्हणून. त्यानंतर फ्रूट. मी दिवसातून ॲटलिस्ट एक तर फ्रूट खाते. सीझन वाईज जे अवेलेबल असेल ते मी खाते. सध्या मी डाळिंब खाते आहे विथ बनाना. आपण व्हिटॅमिन सी, कोलॅजन हे बाहेर शोधत असतो, बट आपल्याला ते सगळं फ्रूटमधूनही भेटतं. सो ट्राय करा की तुम्ही डेली ॲटलिस्ट एक तरी फ्रूट खाल्लं पाहिजे.
डॉक्टर्सही नेहमी सांगतात दिवसातून एकतरी फ्रूट खाल्लं पाहिजे. तुमच्या घरी असं काही खायचं मन झालं तर तुम्ही फ्रूट खाऊ शकता. म्हणजे कसं काहीतरी चांगलं खाल्लं अल्सो क्रेविंगही दूर होते. फ्रूट खायचं बेस्ट टाईम मॉर्निंग या लंचच्या आधी. सो तुम्ही त्या टाईमला फ्रूट खाऊ शकता. आतापर्यंत आपण इंटर्नल हेल्थ पाहिली. चला आता काही एक्सटर्नल हेल्थबद्दल पाहूया. आता एक्सटर्नल हेल्थमध्ये बॉडी, स्किन, हेअर हे सगळं येतं. पहिला तर हेअरसाठी. आय नो मोस्ट ऑफ द ऑडियन्स प्लास्टिकचा कंगवा यूज करत असणार काय? प्रत्येकाच्या घरी प्लास्टिकचेच कंगवे असतात. प्लास्टिकच्या कंगव्याने हेअर ब्रेकेज होतं, स्टॅटिक एनर्जी प्रोड्यूस होते केसांमध्ये. तर आपल्याला नेहमी लाकडी कंगवाच वापरला पाहिजे. त्याने स्टॅटिक एनर्जी प्रोड्यूस होत नाही, हेअरफॉल आणि हेअर ब्रेकेजही होत नाही, या ते कमी होतं. लाकडी कंगव्याने ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि मेन म्हणजे हे नॅचरल आहे. सो नो हार्म फॉर अवर हेअर. नेक्स्ट इज अ स्काल्प मसाज. मी नेहमी या स्काल्प मसाजरनेच मसाज करते. हा तुम्हाला इझिली 100 रुपयामध्ये भेटून जाईल ऑनलाईन ऑफलाईन. याने स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. मसाजमुळे स्काल्प केसांच्या मुळांना आराम मिळतो. स्काल्पमधील टेन्शन आणि स्टिफनेस कमी करण्यास मदत होते. हे स्ट्रेस आणि रिलॅक्सेशनसाठी फायदेशीर आहे. स्काल्प मसाजरने स्काल्पमधील ऑइल इव्हनली डिस्ट्रीब्यूट होण्यास मदत होते. तुम्ही हाताने सुद्धा मसाज करू शकता. इट्स नॉट मॅन्डेटरी की या मसाजरनेच मसाज केला पाहिजे. मसाज केल्यानंतर आपल्या स्काल्पमध्ये चांगल्या प्रकारे ब्लड सर्क्युलेशन झालेलं आहे आणि पोर्सही ओपन झालेले आहे. सो इट्स गुड टाईम टू अप्लाय रोजमरी वॉटर ऑन स्काल्प. मी जे रोजमरी वॉटर वापरते ते मी घरीच बनवलं आहे. तुम्हाला रोजमरी वॉटर फॉर हेअर ग्रोथवर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. रोजमरी वॉटर मी लास्ट 2 इयर्सपासून वापरते आहे. याने स्काल्प हेल्थला सपोर्ट होण्यास मदत होते. हे घरी बनवलेलं रोजमरी वॉटर लाईटवेट असल्यामुळे ऑइली किंवा स्टिकी फील नाही होत. याने केसांना मॅनेजेबल आणि फ्रेश फील होण्यास मदत होते. याने मला माझ्या हेअर ग्रोथ जर्नीमध्ये खूप फायदा झाला आहे. पहा, रोजमरी वॉटर केसांसाठी जादू नाही, पण कन्सिस्टंट यूज केला तर तुमच्या केसांना सपोर्ट नक्की करतो. आता आपली स्किन. आपल्या स्किनवर ऑइल जमा झालं असेल या मेकअप और डर्ट रिमूव्ह करायचा असेल तर मी मायसिलर वॉटर यूज करते. याने फेस बऱ्यापैकी क्लीन होतो. देन मी फेसवॉश करून घेते. त्यासाठी मी इथे जो फेसवॉश यूज करते तो मी व्हिडिओमध्ये टॅग करते. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चेक करू शकता. मी माझ्या स्किनच्या कन्सर्ननुसार फेसवॉश चेंज करते. वर्षानुवर्षे एकच वापरते असं काही नाही आहे. नाव इट्स टाईम फॉर स्किन केअर. तर मी आधी अप्लाय करते सीरम. मी सीरम या व्हिडिओमध्ये टॅग करेल. देन मी मॉइश्चरायझर लावते. इव्हनली अप्लाय करते माझ्या फेसवर. थोडाफार मसाज करते. मी नेहमी जेल बेस मॉइश्चरायझरच प्रिफर करते फॉर माय स्किन. ते लाईटवेट असतात आणि लगेच स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतात आणि स्किनला स्टिकी फील नाही होत. फेस मसाजमुळे फेसवरचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. देन मी सनस्क्रीन अप्लाय करते. मी समरपासूनच विशकेअरची लाईटवेट सनस्क्रीन यूज करते आहे, पण राईट नाव ही ऑलमोस्ट संपत आली आहे. सो मी विचार करते आहे टू ट्राय अनदर. दिस वन इज ऑल्सो बेस्ट, बट दुसरं ट्राय नाही केलं तर तुम्हाला रिव्ह्यू कसा देणार? आय मीन ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर माझं काम आहे टू ट्राय न्यू थिंग्स.
सो दॅट्स इट फॉर अ डे. अशा प्रकारे काही हेल्दी हॅबिट तुम्ही फॉलो करू शकता आणि याचा तुम्हाला जराही रिग्रेट नाही होणार. तुम्हाला इनर आणि आउटर दोन्ही हेल्थवर फोकस केलं पाहिजे. तेव्हा जाऊन तुम्हाला भेटेल युअर ड्रीम स्किन अँड हेअर. व्हिडिओ थोडाही हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असतील मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय.